नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात गुढीपाडव्यानिमित्त शहरात शनिवारी व रविवारी 22-23 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय ब्रँड कुलस्वामिनी पैठणी साड्याचे भव्य पाडवा महोत्सव भरला आहे। यात पैठणी, एरिकल, गाडवाल, करजवाल, कंची, चांदरी, स्पॉट सिल्क, पाटोला, प्युर सिल्क, बनारसी, शिपाना आदी साड्या विक्रीस आहेत। हॉटेल वर्षाई पॅलेस प्लॉट नंबर इथे हे भव्य प्रदर्शन आहे। याविषयी जाणून घेऊया कुलस्वामी ही साड्याविषयी जी काय वैशिष्ट्य आहे याविषयी आपण। मी श्वेता बोबडे, आय एम द ओनर ऑफ कुलस्वामिनी पैठणी। आपण दरवर्षीच पाडव्यानिमित्त संभाजीनगरमध्ये सुंदर असं साड्यांचं एक्झिबिशन घेत असतो। आपल्याकडे गिफ्टिंग रेंज पासून 1000 पासून प्युअर सिल्क पर्यंत सगळ्या साड्यांचं आपल्याकडे कलेक्शन आहे। त्याच्यामध्ये गडवाल आहे, कांजीवरम्स आहे, इरकल आहे, प्युअर पैठण्या आहेत। वी हॅव ऑलमोस्ट 100+ कलर इन प्युअर हँडलूम पैठणी साडीज। सो प्रचंड प्रतिसाद आहे। आता स्टॉक रिस्टॉक करायची वेळ आलेली आमच्यावरती आणि संभाजीनगरमध्ये एक्झिबिशन करण्याचा खूप छान आहे एक्सपिरियन्स। सो मी सगळ्यांना सांगेल की आपलं आज आणि उद्या असं 2 दिवस एक्झिबिशन आहे वर्षा पॅलेस हॉटेलमध्ये। सो प्लीज डू विजिट। 22 आणि 23 मार्च सकाळी 11 ते 9। येस मॅडम, तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये किती दिवसापासून? मी प्रॉपर संभाजीनगर मध्येच राहते। माझं घर सासर माहेर दोन्ही इथलंच आहे। माझं शोरूम मुंबईला आहे। येस। त्याचे रेट कसे असतात? कुठून सुरुवात आहे? फ्रॉम 1000 to 2 lakhs पर्यंत आपल्याकडे साडी आहे। येस। पैठणीमध्ये काय काय प्रकार आहेत? पैठणीमध्ये आपल्याकडे प्युअर तुम्हाला पैठणी सगळं मिळेल, पण गिफ्टिंग रेंज मध्ये जर तुम्ही बघताल तर क्रेप, टिश्यू, त्याच्यानंतर प्रिंटेड लिनन, कॉटन, ऑफिस वेअर कलेक्शन, डिसेंट कलेक्शन आपल्याकडे ऑफिस वेअर मध्ये पण आहे। म्हणजे महाराष्ट्रभर हे प्रदर्शन लागते का? हो, लास्ट मंथ मध्ये माझं लातूरला झालं। ह्या महिन्यामध्ये मी आता संभाजीनगरला घेते। पुढच्या महिन्यात माझं पुण्याला एक्झिबिशन राहणार आहे। सो एव्हरी मंथ वी आर गोइंग टू टार्गेट वन सिटी। संभाजीनगर मधला अनुभव कसा आहे? अतिशय छान। संभाजीनगर आपलं शहर आहे सर। माझा जन्म इथला आहे। मी माझं शिक्षण इथे झालेलं आहे सगळं। माझं सासर आणि माहेर दोन्ही संभाजीनगर आहे। तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळाला? ऍक्च्युली वी आर फ्रॉम साडी समाज, जे विवर समाज असतो ज्यांच्या घरी पैठण्या बनल्या जातात त्या समाजाला आम्ही बिलॉंग करतो। सो आमच्याकडे म्हणजे मम्मी पप्पांकडे सगळे सर्व्हिस मध्ये होते। लग्नानंतर माझ्या सासूबाईंच्या माहेरी हा पूर्ण बिझनेस होता। सो वी आर इन दिस बिझनेस फ्रॉम लास्ट 17 years। मग आपल्या घरची जेव्हा पैठणी बनते तेव्हा त्याची प्युरिटी, त्याची ॲश्युरिटी हे सगळं आपल्याला कन्फर्म असतं। तर त्याच्यामुळे ह्या बिझनेसला आम्ही लास्ट 17 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली। शहरामध्ये काही असं आउटलेट सुरू करण्याचा विचार आहे? अरे का नाही सर, नक्कीच। तेव्हापासून काय वगैरे? 2 ठिकाणी बोलणं चालू आहे, पण आपण नक्की लवकर सुरुवात करतो। या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन? आज आणि उद्या आपलं एक्झिबिशन आहे, क्लास आणि सुंदर व्हरायटी आहे। पाठीमागे तुम्ही बघताल सगळं डॉक्टर्सचा ग्रुप आलेला आहे। सगळे स्कूल्स कॉलेजेस मधले जेवढे पण टीचर्स आहेत त्यांच्याकडून छान रिस्पॉन्स येतोय। सकाळपासून खूप छान रिस्पॉन्स येतो। सो यू जस्ट कम अँड विजिट। किती कोणत्या प्रकारच्या साड्या आणि किती कलर? सर प्रकार सगळेच आहेत। गिफ्टिंग रेंज पासून म्हटलं कांचीपुरम आहे, गडवाल्स आहेत, इरकल्स आहेत आणि कलर रेंज फुल आहे सर। मूळ पैठणी आणि ह्या पैठणी काय फरक? मूळ पैठणी म्हणजे सर विविंग, हँड विविंग आपण जे म्हणतो की त्याचा जो टाइम पिरियड असतो तो 10 to 15 days मध्ये एक पैठणी बनते। आणि व्हेन यू आर गोइंग टू मशीन मेड पैठणी 100 पैठणी 1 day बनतात। थँक्यू सर।